2030 पर्यंत महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार. मनी कंट्रोलच्या ग्लोबल वेल्थ समिटला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. बीडच्या खोक्याच्या अंगावरती पैशांची उधळण. टेबलवरती 500 आणि 100च्या नोटांचं बंडल. खोक्याकडे एवढे पैसे आले कुठून? चर्चांना उधाण. खोक्या भोसलेने 200 पेक्षा अधिक प्राण्यांचा घेतला जीव. वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाट यांचा आरोप. खोक्याविरोधात पुरावे असल्याचंही केलं स्पष्ट. औरंगजेबाची कबर जेसीबी लावून उखडून टाका. उदयनराजे भडकले तर औरंगजेबाचं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नसल्याचा दिला इशारा. स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही. घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी एकट्या शिंदेची नसून आमच्या तिघांची. स्थगितीच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेवरती मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर. माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे. हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुखांचा मुलगी वैभवीशी झाला होता फोनवरून संवाद. वैभवी देशमुखांच्या जबाबातून माहिती समोर. सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यांनी अपमान केल्याचा ढसाळ कुटुंबियांचा आरोप. परप्रांतीय अधिकाऱ्यांकडून जातीवाचक आणि अपमानास्पद वागणूक पुरणे स्वप्नील ढसाळ यांचा आरोप. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला घेऊन पोलीस गुणाट गावात. पोलिसांकडून शेत शिवारात गाडेच्या मोबाईलचा शोध सुरू. गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा करणं पोलिसांना भोवलं. मध्यरात्रीच्या सुमारास भर रस्त्यात फटाक्यांची आतषबाजी. पोलीस अंमलदार प्रवीण पाटलांसह 3 जणांचं निलंबन. वसई विरार महापालिकेचा अर्थसंकल्प सादर. वसई आणि विरारकरांच्या पाणीपट्टी आणि मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय. 1 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी. सुपरफास्ट 100 मध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गत्रे. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार. मुंबई पालिका महायुती म्हणूनच लढणार असून मुंबई पालिकेत महायुतीचाच महापौर होणार असा दावा आणि विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. महायुतीत कोणताही बेबनाव नाही. महायुतीत सर्व काही आलबेल आणि एकनाथ शिंदे गंभीर चेहऱ्याचे आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवू नका. शिंदे नाराज नाहीत अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. आम्हाला बदलायचं नाही तर बदलाचं राजकारण करायचं आहे. त्यामुळे आता पुन्हा ठाकरे आणि पवारांसोबत युती होणं शक्य नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं. महाराष्ट्राचा विकास हाच पुढील 5 वर्षांचा अजेंडा आहे. तर 2023 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरवरती जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. गुंतवणूक आकर्षित करण्याची महाराष्ट्रात क्षमता आहे. गुजरातपेक्षा 3 पट अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. तर मुंबईत स्टार्टअपला चांगली गती मिळते आणि मुंबई स्टार्टअप कॅपिटल आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. धारावीच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच धारावीकरांचं पुनर्वसन होणार आणि धारावी पुनर्विकास पूर्ण करून दाखवणारच असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. गडचिरोलीमधून माओवाद पूर्णपणे संपवणार. गडचिरोलीला स्टील सिटी बनवणार. तर लवकरच गडचिरोलीत नवं विमानतळही उभारणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कोणत्या अधिकाऱ्याने स्थगिती दिली तरी माझं नाव येतं. स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. हे समन्वयानं चालणारं सरकार आहे. आम्ही तिघं मिळून निर्णय घेतो. घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी एकट्या शिंदेची नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधकांना क्वालिटीची टीका करता येत नाही असा हल्लाबोल सुद्धा केला. जयंत पाटील, तुम्ही अजितदादांचं माझं ऐकत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही चुकीच्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी सांगता असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. प्रीपेड मीटर बसवणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली. स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना दिवसाच्या विजेत 10% सूट देणार असं फडणवीस म्हणाले. 11 मार्चला बलिदान दिनानिमित्त विधानभवनात कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे. या संदर्भात मिटकरींनी विधान परिषद सभापती राम शिंदेंना पत्र लिहिलं आहे.
शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याआधीच माजी आमदार संजय कदमांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। संजय कदम 13 मार्चला शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या। या प्रकरणानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडून शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झाली। यावेळेला पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने श्रीकांत शिंदेंनी घाटकोपरमध्ये वॉर्डनिहाय बैठका घेतल्या। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पीडित महिलेप्रकरणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर केल्यानं सरसेनापती मोहितेंचे वारसदार आक्रमक झाले। त्यांनी संजय राऊतांनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली। जळगावात मागील 24 तासात झालेल्या अपघातानंतर आमदार सुरेश भोळेंनी आढावा बैठक घेतली। या बैठकीत भोळेंनी अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला। लोक मेल्यावरच बैठका घ्यायच्या का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटलांवरती हल्लाबोल केलाय। रोहित पवारांचं IT सेल जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहे, त्यामुळे त्याची गृह खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी हाकेंनी केली आहे। तर कैलास बोराडेलाही न्याय देण्यात यावा अशी मागणी हाकेंनी केली। संभाजी महाराजांची तुलना करणं योग्य नाही, अशांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध पोलिसांनी सुरू केलाय। दत्ता गाडे ज्या गुन्हाट गावात सापडला होता त्याच गावात पोलिसांनी 20 जणांची टीम दत्ता गाडेसह दाखल झाली। चल हल्ला बोल सिनेमावरून सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ढसाळ कुटुंबाचा अपमान केलाय। रवींद्र सिंग नावाच्या अधिकाऱ्याने अत्यंत खालच्या दर्जाच्या शब्दात अपमान केल्याचा आरोप ढसाळ कुटुंबियांनी केलाय। सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये खोक्या अंगावरती पैशांची उधळण करताना दिसतोय। तर सतीश भोसलेकडे इतका पैसा नेमका आला कुठून असा सवाल उपस्थित केला जातो। सतीश भोसलेने कैलास वाघ यांना बॅटने मारहाण केली होती। कैलास वाघ यांनी आपली आपबीती सांगितली आहे। अंगावरती पेट्रोल टाकत बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली असं वाघ यांनी सांगितलं। कोल्हापुरात भाविक गँगस्टर तयार होत आहेत का असा सवाल उपस्थित झालाय। सोशल मीडियावरती चक्क लहान मुलांचे एकमेकांना धमकी देतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। 12 वर्षांच्या मुलांची सोशल मीडियावरती अकाउंट आहेत। हे सर्व पाहिल्यानंतर मुलांच्या पालकांचं त्यांच्यावरती लक्ष आहे की नाही असा सवाल उपस्थित होतो। नगरमध्ये अशा घटनांनी आता हादरलेला आहे। तर गेल्या 4 दिवसांमध्ये संभाजीनगरामध्ये महिला अत्याचाराच्या 3 घटना समोर आल्यात। या घटनांनी एकच खळबळ उडालेली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवरती आलाय। मधल्या 3 घटनांमधनं राज्यातल्या महिला सुरक्षेचं जळजळीत वास्तव समोर आलंय। पहिली घटना संभाजीनगरमधली असून ती ऐकताच कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। शरीर संबंधांच्या मागणीला नकार देणाऱ्या 35 वर्षीय महिलेवर 19 वर्षाच्या तरुणानं जीवघेणा हल्ला केला। हा हल्ला इतका भयंकर होता की या महिलेच्या शरीरावरती 200 टाके घालावे लागले। या जीवघेण्या हल्ल्यातनं तिच्या शरीरातनं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। पीडित महिला शेतात काम करत होती तेव्हा आरोपी अभिषेक नवपुते यानं तिला फोन केला आणि भेटायला बोलवलं। सोबतच तू येत नाही तर तुझ्या जावेला पाठव असंही सांगितलं। पीडितेनं संतापून त्याचा फोन कट केला। त्यानंतर संध्याकाळी ती शेतातनं परतत असताना आरोपीनं पाठीमागून येत तिच्यावर जोरदार चाकू हल्ला केला। तिच्या चेहऱ्यावरती चाकूनं अनेक वार झाले। या महिलेनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता त्यानं तिच्या गळ्यावर वार केला आणि त्यानंतर या सैतानानं या महिलेच्या संपूर्ण शरीरावरती असंख्य वार केले। या महिलेच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर आरोपी अभिषेक नवपुतेला अटक झाली आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही दिसत नाही। पण या भयानक घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे। मग त्याचा काही संबंध नव्हता सर। मी आपलं कामाशी काम करीत जाईल, मला त्याचं नाव सुद्धा माहीत नव्हतं। उगाच ना मागं लागला, भेटायला नाही आले म्हणून मला मारलं। तर दुसरी घटना आहे शेवगावची। यात चक्क आजी आजोबांनीच आपल्या नातीचा सौदा केलाय। या मुलीच्या आईवडिलांचं निधन झाल्यावरती 2 लाख रुपये मोजून या आजी आजोबांनी या मुलीचं भावकीतल्याच तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या एका तरुणासोबत लग्न लावलं। लग्नानंतर पतीकडनं होणारा शारीरिक त्रास सहन न झाल्यामुळे या मुलीनं हिम्मत गोळा करून पोलिसांच्या दामिनी पथकाशी संपर्क साधला आणि स्वतःची सुटका करून घेतली।
ॲक्च्युली तिचे आई वडील हे लहानपणीच गेले होते आणि आजी आजोबा तिचं पालनपोषण करत होते. नातेमधलाच मुलगा होता आणि वयोवृद्ध असल्यामुळे आता ह्या मुलीचं कसं होणार असं त्यांना प्रश्न पडला असल्यामुळे त्यांनी नात्यामध्ये ते लग्न केलं. पण कायद्याच्या जर बघितलं तर ती 18 वर्षाच्या आतमध्येच होती, म्हणजे तिला 15 वर्षसुद्धा पूर्ण झालेले नव्हते. तिसरी घटना संभाजीनगरमधल्या जोगेश्वरीत घडली. मुलीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला आरोपींकडनं बेदम मारहाण झाली. 14 वर्षीय मुलगी शाळेतून घरी परतत असताना आरोपींनी तिची छेड काढली. या संदर्भात घरच्यांनी जाब विचारला असता दगड आणि काठ्यांनी घरच्यांनाच मारहाण झाली. या प्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलीच्या आई वडिलांना या 4 आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून त्यांना जखमी केलेलं आहे. यामुळं काय होतं की यांची एक शहरात दहशत निर्माण झाली. त्यामुळं बाहेर मुली निघायला तयार नसतात. तर त्याच्यासाठी आम्ही तात्काळ सदर आरोपीला या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करते. 4च्या 4 आरोपी आमच्या सध्या ताब्यात आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या 3 घटनांमुळे समाजमन ढवळून गेलंय. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातच महिला सुरक्षित नसल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी जोर धरतेय. अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.